स्वामींनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवून दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया। स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिली आहेत। त्यांच्या विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच। ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले। या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया। पहिले रत्न आहे माफी। तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका। उलट त्यांना माफ करा। स्वामींच्या शिकवणीतून याचा अर्थ आपल्यासाठी असा आहे की आपण आपल्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले पाहिजे। प्रतिक्रिया देण्यासाठी आपण भावनिकरित्या उपलब्ध नसावे। स्वामींची शिकवण आपल्याला शिकवते की आपल्यामध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष स्नेह, प्रेम, आनंद, सहानुभूती असली पाहिजे। त्याला आपुलकी आणि बांधिलकीची साथ असली पाहिजे। दुसरे रत्न विसरून जाणे। आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा। केलेले उपकार विसरणे हा एक महत्त्वाचा धडा आहे, जो आपल्याला समाधान आणि स्थिरतेकडे नेतो। आपली प्रेरणा नेहमी फळाची अपेक्षा न करता आपल्या कामात परिश्रम करण्याची असली पाहिजे, परंतु आपण त्याबद्दल लोभी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण अपेक्षाभंगाचे दुःख फार वाईट असते। तिसरे रत्न जीवनात यश मिळविण्यासाठी आपण नेहमी आपल्या कठोर परिश्रमावर आणि परमेश्वराच्या वचनावर अढळ विश्वास ठेवला पाहिजे। स्वामी सदैव आमच्या सोबत असतात, आपल्याला प्रोत्साहन देतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हेच खरे सफलतेचे सूत्र आहे। आपण दृढनिश्चय केले पाहिजे, नेहमी कठोर परिश्रम केले पाहिजे आणि स्वामींच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे। यशामागे कोणतेही मंत्र, तंत्र किंवा कर्मकांड नसतात याचा आपण विचार करायला हवा। चौथे रत्न वैराग्य। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगुर आहे। म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।